नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. नेहमी हसतमुख चेहरा, करुणार्द्र हृदय आणि अमृता समान गोड वाणी असलेली आणि नेहमी परोपकारात व्यस्त असलेली व्यक्ती आपल्या सर्वांनाच आवडत असते. हे वाक्य ज्यांना अगदी तंतोतंत लागू पडतं असे आपल्या सर्वांचे आदर्शस्थान, प्रेरणास्थान सुरेश भाऊ हालमे जसे बार्शीकरांना भाऊ म्हणून सुपरिचित आहेत. त्यांचे सामाजिक कार्यातील समर्पण, प्रखर देशाभिमान, निश्चित धर्मनिष्ठा, त्यांचा अफाट लोकसंग्रह, विविध भव्य प्रकल्प यशस्वीपणे तडीस नेण्याची क्षमता, त्यांची प्रसिद्धी, परायणमुखता, संघ विचारांची असलेली एकरूपता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, विवेकानंद केंद्र अशा विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं भरीव कार्य, त्याचप्रमाणे लक्ष्मीबाई केळकर पतसंस्थेच्या माध्यमातून दिलेलं योगदान, निष्कलंक चारित्र्य असं हे सारच कौतुकास्पद आहे. त्यांनी नुकतीच वयाची 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत. त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण भाऊंच्या कार्याचा आढावा घेणार आहोत. भाऊ नमस्ते. बार्शी टुडे युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आणि आपल्याला प्रथम 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्यानिमित्त खूप शुभेच्छा आणि वंदन करते. भाऊ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं समीकरण आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि हे अगदी जुळलेलं आहे. भाऊ, तुम्ही संघांच्या संस्काराकडे, शिस्तीकडे, शाखांकडे कसे वळालात, काय सांगाल भाऊ? मला या बाबतीत दोन गोष्टी सांगायच्या वाटतात. संघात जो कार्यकर्ते येतात किंवा समाज येतो तो संपर्कातून येतो. म्हणजे असं वैचारिक बैठक खूप वाचली, त्याच्यावर चिंतन केलं आणि संघात आला असं काही होत नाही. संघ स्वयंसेवक हे त्याचं चालतं उलतं एक आदर्श स्थान असतं समाजासाठी, आणि त्याच्या संपर्कात जसे जसे लोक येतील तसे ते संघाकडे ओढले जातात. स्वाभाविक माझा जन्म माळेगली सावळेगली भागात झाला आणि तेव्हा नुकतेच आमचे अप्पाजी देवकर प्रचारक म्हणून थांबले होते आणि लग्न केलं होतं. त्यांनी संसारात आले होते आणि मग ते आम्हा सगळ्यांना मुलांना घेऊन जायचे. अप्पाजींचं व्यक्तिमत्व आम्हाला फार आवडायचं. असं छान उंच, सावळा रंग, तडफदार व्यक्तिमत्व अप्पांचं. आणि मग ते आम्हाला नेहमी मैदानावर, रामदास शाखेवर, भगवंत मैदान आम्हाला घेऊन जायचे आणि तिथे जाऊन काय करायचं होतं, आम्ही फक्त खेळायचो. म्हणजे लाठी काठी खेळ, चोर पोलीस, पद्य म्हणणं, अशा पद्धतीचे कार्यक्रम अगदी जोमाने चाललेले असायचे. म्हणजे आमचं खेळात आम्ही इतके रमायचो की आम्हाला ते भगवंत मैदान हे कमी पडायचं. खेळातल्या रमण्याचा एक उदाहरण सांगायला हरकत नाही. आमचा प्रकाश कुलकर्णी आमचा चोर असायचा आणि आम्ही सगळे शिपाई असायचो. आणि तो असा बलदंड, त्याला उचलून संघस्थ त्या ध्वजापर्यंत नेणं आमचा जीव कासा बिसवायचा. आणि एक झटका दिला की आम्ही बाजूला पडायचो. असे ते समरसून खेळत खेळत संघात रमलो. जसं वय वाढत गेलं तसं संघ विचाराशी समजत गेला आणि संघ समजून घेण्यासाठी संघाच्या काही चांगल्या रचना आहेत. त्याला पूर्वी ओटीसी कॅम्प म्हणत असत, नंतर संघ शिक्षा वर्ग म्हणत असत. म्हणजे संघ शिक्षा वर्ग, हिवाळी शिबिर, दिवाळी वर्ग, अशा वेगवेगळ्या माध्यमातून संघाचा स्वयंसेवकावर संस्कार करण्याचा तो प्रयत्न असतो त्याचा. तर त्या संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात आमच्या घरातून मला पाठवायचे. माझे वडील संघ स्वयंसेवक होते. म्हणजे पहिल्या 48च्या बंदीच्या वेळेस इथं खूप मोठा संघर्ष झाला चौकडे, विशेषतः ब्राह्मण समाजाला खूप त्रास झाला तेव्हा. आणि आमचे वडील असे जरा रांगडे, काही लोक शाखेवर हल्ला करायला आले तर आजोबा आणि वडील असे समोर, असं हातात काहीतरी शस्त्र घेऊन, या तरी समोर पुढे, असा प्रसंग अप्पाजी देवकर मला अनेक वेळा त्यांनी सांगितला की अरे तुझा गणपत खूपच, असं ते सांगायचं. तर असं संघाला जोडलं गेलो आणि हळूहळू जसं संघाची जी वैचारिक बैठक आहे ती फार मला भावत गेली. याचं कारण असं की मुळात आपण सामान्य घरातली आणि समाजातले जे दोष आहेत त्याचा गोरगरीबांना पहिल्यांदा त्रास होतो. साधी साध्या गोष्टी असतील, आर्थिकदृष्ट्या मागास असेल किंवा तुमच्या गरिबी असेल, तर तुम्हाला तुमच्यावर ते चटके येतात. त्यामुळे मला असं वाटायचं की नाही, आपण समाज असा सुधारला पाहिजे. आणि त्यातून मग संघावर मला कधी जातीपातीचा विषय आला नाही. काय रे सुरेश, तुझी जात कुठली
असं मला कोणीही विचारलं नाही किंवा आम्हीही कोणाला विचारलं नाही. असं समरसून जगणं संघस्थानावर व्हायचं. त्यामुळे खूप चांगले मित्र मिळाले. आज सकाळीच यांचा फोन आला होता मला, मुकुंदराजींचा. तर ते त्यांनी सगळं ऐकलं, लिहून पाठवलं. मला ते राहवलं नाही. शेवटी मी त्यांना असं म्हटलं की तुमच्याशी जरा बोलायचंय. म्हणजे काय, तर म्हटलं माझं बी संघासारख्या सुपीक जमिनीत पडलं हे माझं भाग्य आहे म्हटलं. कारण आपण संघाच्या संपर्कात आलो आणि बघता बघता 75 वर्ष झालो आपण. म्हणजे आमच्या सावीला सुद्धा कळत नसेल की ती माझ्याबरोबर 42 वर्ष संसार कसा केला. इतके चढउतार सारखे काही ना काही. तुम्ही असं सांगितलं की वडिलांच्यामुळे संघाकडे, म्हणजे संघाची शिस्त काय असते हे वडिलांच्या संस्कारातूनच तुम्हाला कळलं. आणीबाणीतला तुरुंगवास हा तुमच्या आयुष्यातला संघर्ष आणि खडतर काळ खरं तर होता, आणि तो तुम्ही इतका प्रचंड अनुभवलाय की ते सांगणंच फार कठीण आहे खरं तर. आज 50 वर्षानंतर त्या काळातल्या अनुभवांबद्दल काय सांगाल? आता मी सांगितलं तसं समाजातल्या वाईट गोष्टीवर मनात प्रचंड चीड असायची. त्यातून कॉलेजमध्ये असताना ते सगळं प्रकर्षाने जाणवायचं. म्हणजे नोकरीतली वशिलेबाजी असेल, त्या ठिकाणी काही गमती जमती, आणि सर्वसामान्य तरुणांना वगैरे नाकारलं जायचं, म्हणजे ती संधी नाही मिळायची. तर अशा याच्यात मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर पिढीपासून जिमखान्यावर मी पिढीला उभा होतो. आणि सुदैवाने मला इतकी मतं पडली होती तेव्हा की ते रेकॉर्ड मला वाटतं आत्ता क्वचित कुणीतरी मोडलं असेल. आणि मग संघ कार्यकर्त्यांचा एक फळीच्या फळी, जोपर्यंत मी कॉलेजमध्ये होतो प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी निवडून आणायचो मी. आणि संघ शाखेत नेहमीच जाणं असायचं. त्यामुळे शाखा संपली की एकमेकाला भेटणं, आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं स्वाभाविक थोडंसं दायित्व माझ्याकडे आलं. आणि मग ते तिथं जोमाने आम्ही काम करायचो. सदस्यता नोंदणी असेल, एक प्रत्येक संघटना उभी करण्याचा एक पॅटर्न ठरवलाय संघाने. मग अभाविप असेल तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, संघर्ष टाळून काय करता येईल असा प्रयत्न करणे. त्यातून कॉलेजमध्ये असताना पापळकर सर, चांदोरकर सर, ही जी विदर्भातली प्राध्यापक मंडळी आली होती त्यांनी संघाला खूप बळ दिलं होतं, अभाविपाला खूप बळ दिलं होतं. आमच्यासाठी ते असायचे, ते अध्यक्ष असायचे, आम्ही काम करायचो. म्हणजे त्यावेळेस इतकं छान वातावरण होतं की एक नोटीस लावली बोर्डावर की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची बैठक अमुक अमुक वाजता आहे. तर 10-20 विद्यार्थिनी, 5-25 विद्यार्थी, 2-3 प्राध्यापक असे त्या बैठकीला असायचे. आणि आम्ही जे ठरवू ते करण्याचा प्रयत्न करायचो. म्हणजे माझ्याबरोबर आमच्या रजनीताई जोशी, आत्ता मानकेश्वरकर ज्या आहेत देशपांडे पूर्वाश्रमीच्या, त्या खूप अभाविपाचं काम करायच्या त्या. असं खूप म्हणजे, आणि विद्यार्थिनींच्या मध्ये आमच्याबद्दल फार चांगला समज असायचा की हे संघाचे लोक आहेत काही. म्हणजे आम्ही घरापर्यंत त्यांच्या जायचो. रजूताई हे करायचं, कोणा कुठल्याही असं काही ते नसायचं. त्यामुळे विद्यार्थी परिषद करत असताना 75 साली, 74-75, 73 पासून मला वाटतं जेपींचं आंदोलन सुरू झालं. बिहारमध्ये झालं, गुजरातमध्ये झालं, आणि ते आंदोलन हळूहळू फोपत गेलं. आणि त्या आंदोलनात सगळे समाजातले अनेक पक्ष, अनेक विचारवंत ओढले गेले. त्यात संघही त्यामध्ये त्या आंदोलनात होता. संघ अधिकृत कधी असं रासू संघाचा पाठिंबा असं कधी नसतं, पण संघाचे कार्यकर्ते मात्र असतात. या संघाचे एक छान असं स्लोगन आहे असं की संघ काही करणार नाही पण सगळं काही चांगलं होईल, संघ स्वयंसेवक करतील ते. तर जेपींच्या बाजूला नानाजी देशमुख हे सावलीसारखे बरोबर होते. म्हणजे एकदा तर लाठीचार्ज झाला तेव्हा तो जर लाट्या जेपींच्यावर पडल्या असतात तर ते संपलेच असते. सगळं त्यांनी तो काट्या नानाजी देशमुखांनी अंगावर घेतल्या आणि त्यावेळेस जेपी वाचले. असा तो सगळा इतिहास आहे. आणि स्वाभाविक ते आम्ही असं पेटून काम करायचो. आणि आपलं महाराष्ट्राचं दुर्दैव असं की 72, 73, 74 हे म्हणजे दुष्काळाचं वर्ष. इतकं दुष्काळ की अन्नधान्य खायला नाही, जनावरांना चारा नाही, अशा पद्धतीची भीषण परिस्थिती त्यावेळेस महाराष्ट्रात होती. म्हणजे त्याची भीषणता सर्वसामान्य माणसाला ती जाणवत नव्हती. त्याला खायला नव्हतं. मग हळूहळू रोजगार हमीचे हे झाले.
पण ती जनावरांना किती भीषणता होती तर माझे एक मित्र आहेत रमेश मनगिरे म्हणून, त्यांच्याकडं 250-300 जनावरं होते आणि ते त्यांना खायला काही नाही म्हणून ते लातूर भागात जरा पाऊस होता तिकडे नेले होते, तर ते परत आले त्यावेळेस फक्त 3 बैल शिल्लक राहिले होते. म्हणजे इतकी वाईट अवस्था होती, पशुधनचा खूपच त्यावेळेस कमी झाला होता. आणि मग तेव्हा चेतना दिन म्हणून जेपीने आव्हान केलं होतं आणि अभाविकपणे ते इथं चेतना दिन साजरा केला. साजरा म्हणजे चेतना दिनानिमित्त उपोषण आंदोलन आम्ही करायचं ठरवलं आणि आपल्या गांधी पुतळ्याजवळ असा चांगला प्लॅटफॉर्म तयार करून मी स्वतः तिथं मंत्री होतो त्या काळी 73-74ला अभाविपचा, आणि आपले बापू करंजकर ॲडव्होकेट ते अध्यक्ष होते. आम्ही तिथं 36 तास उपोषणाला बसलो होतो आणि शहरातले अनेक मान्यवर नागरिक, विद्यार्थी, प्राध्यापक असं चक्री उपोषणासारखं यायचे, बसायचे आणि जायचे. आणि शेवटच्या दिवशी आम्ही बार्शीतून मुखमोर्चा काढला होता, रॅली काढली होती. त्यावेळेस खूप मान्यवर त्या रॅलीमध्ये पुढे होते. एक मशाल पेटवली, मुखमोर्चा शहरातल्या मुख्य ह्याच्यातून असं ते आम्ही काढलं होतं. आणि त्यानंतर मग आणीबाणी जाहीर झाल्यावर पहिल्यांदा स्वाभाविक या सगळ्या सर्व लोक जेवढे जे त्याच्या संघटनेचे होते त्या सगळ्यांना अटक केली मी कायद्याखाली. त्या चंद्रशेखरजी वास्तविक ते तरुण तुर्क असे म्हणायचे, ती सगळी लॉबी त्यांना आणीबाणी मान्य नव्हती, तर त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं होतं. ते म्हणजे जवळजवळ त्या काळचा आकडा असा की 1,00,000च्या वर मिसामध्ये कार्यकर्ते भारतभर बंदी होते. आम्ही नाशिक रोडमध्ये होतो. नाशिक रोडला बार्शीकर 9 जण बार्शीकर होते, त्यातले 8 जण आम्ही नाशिकला होतो. एकटे तात्या देशमुख आमचे एरवड्याला होते. आणि स्वाभाविक घरातली करती माणसं गेल्यामुळे घरच्यांना खूप त्रास झाला. खरं म्हणजे ही शिक्षा घरच्यांनाच होती. अनेकांना सर्वसामान्य कार्यकर्ते खूप लोकांना सोसावं लागलं तेव्हा. म्हणजे असं सांगणं खूप लोकांना सोसावं लागलं एवढंच म्हणणं ठीक आहे, तर लगेच माझी आई आणि बहीण माझ्या डोळ्यासमोर यायला लागली. ते काही आत्ता सांगण्याची गोष्ट नाही, पण खूप सगळा देश भरून निघाला होता त्या काळामध्ये. आज अयोध्येतलं जगाचं आणि देशाचं लक्ष वेधून घेणारं असं भव्य श्रीराम मंदिर आपल्याला पाहायला दिसतंय. खरं 1989 ते 1993 या काळात तुम्ही अयोध्येत जाऊन शिलान्यास आणि कार सेवा केली. हो. त्या अत्यंत संघर्षमय दिवसांमध्ये काय घडलं याची मला आणि या सर्वांनाच उत्सुकता आहे, तर काय सांगाल, त्या भावना कशा होत्या? खरं म्हणजे राम हा विषय भारतीयांच्या आयुष्यातला आहे. एक प्रचंड राम म्हणजे काही कळतो की नाही माहित नाही, पण आपण राम हा सगळ्या भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि रामाचं चारित्र्य म्हणजे किती मुरले आपल्यात. म्हणजे आपण एकमेकाला भेटलो तर रामराम म्हणतात, ग्रामीण भागात तर रामराम अजूनही चालतो. एखादा माणूस गेला तर आता याच्यात राम नाही असं म्हणतो. आणि व्यक्तिगत चारित्र्य किंवा सामाजिक चारित्र्य कसं असावं त्याचा मानदंड म्हणजे रामाचं चारित्र्य आहे. आणि रामाचं मंदिर, ते सगळं मोगलांचं आक्रमण, त्यातली त्यात हे जे औरंगजेबासारखे वगैरे असे शासक भेटले आणि त्यांनी खूप अन्याय केले लोकांच्यावर. म्हणजे औरंगजेबाने तर म्हणजे इथं देवीचं देऊळ फोडलं, विठ्ठल म्हणजे पंढरपूरला येऊन गेला असा इतिहास आहे. आणि हे सगळं बाबराने इथं आल्यानंतर आपली जी श्रद्धास्थान आहेत ते उद्ध्वस्त करायचे. म्हणजे इथं राज्य करायचंय ना, त्यांचे श्रद्धास्थानं उद्ध्वस्त करा, म्हणजे त्यांचा पाठीचा कणा वैचारिक बेस संपतो आणि आपल्याला ते गुलाम करायला सोपं जातं. म्हणून पहिल्यांदा ते बाबराने ती वास्तू उद्ध्वस्त केली आणि त्याला बाबरी मशीद असं म्हटलं आणि तिथं तो नमाज पडायला लागला. पण तेव्हापासून आपल्या इथली जी म्हणजे संन्यासी वगैरे लोकांनी गेली 500 वर्ष तो संघर्ष चालूच होता की राम जन्मभूमी मुक्त झाली पाहिजे, तिथे रामाचं मंदिर परत, रामलालाचं मंदिर परत बांधलं गेलं पाहिजे. आणि ती अशी ठिणगी, तो जो यज्ञ होता तो कधीच शांत झाला नाही. आणि त्या सगळ्या ह्याला संघाने हात घातला. आणि संघाने हात घातला म्हणजे एक चांगला अभियान आहे, आपण करू
हे आंदोलन करू असं नाहीये. जो भारत आपल्याला उभा करायचा आहे त्याचा बॅकबोन म्हणजे रामचरित्र आहे. रामराज्य, आपण चांगल्या राज्याची कल्पना करताना रामराज्य असं म्हणतो. त्यामुळे स्वाभाविक राम जन्मभूमी मुक्त झाली पाहिजे, त्यासाठी संघाने खूप चांगल्या रचना केल्या. ते आंदोलन हळूहळू असं पेटवलं आणि 90 साली ती ढाचा पाडायचा म्हणून कारसेवेला सगळं जगभर, भारतभर त्यांनी आव्हान केलं. आणि एकही प्रांत, एकही जिल्हा, एकही तालुका असा नव्हता की जिथून कारसेवक तिथे आला नाही. बार्शीतून म्हणाल तर त्यावेळेस मी तालुका कार्यावर होतो. बार्शीतून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. माझ्याबरोबर अगदी सर्वसामान्य घरातले मुलं, म्हणजे तुम्ही माळे गल्ली, सावळे गल्ली, इथले तरुण की जे फार सुशिक्षित नाहीत, फार घरचे चांगले, असा विषय नाही, पण राम या शब्दातच इतकं आव्हान होतं, ते सगळे मुलं कारसेवेला आमच्या बरोबर आली. आणि विशेषतः 90 साली इथं एक पक्षी सुद्धा दिसणार नाही तुम्हाला, आणि तुम्ही तर एवढी मोठी माणसं, येऊन दाखवा, असं मुलायम सिंगचं आव्हान होतं. तो मुलायम सिंगच्या भाषेत सांगायचं, ह्या पंछी भी पर नहीं मारेगा, आप कैसे आते देखता हूं मैं, असं ते होतं. आणि हे आव्हान स्वीकारून कारसेवक 90 साली अयोध्येत लाखोच्या संख्येने जमले. आणि 31 डिसेंबर, ऑक्टोबर, मला वाटतं 31 ऑक्टोबर ही तारीख ठरली होती. आणि आम्ही गेलो तिथे. इतके जण तिथं जमा झाले होते, लाखो स्वयंसेवक कारसेवक जमा झाले होते. आणि एक दिवस आम्ही ठरवलं आणि आम्ही त्या दिशेने, त्या बाबरी ढाच्याच्या दिशेने निघालो. त्याच्या असं एक कोंडी केली आणि त्या ठिकाणी मात्र त्यांनी पहिल्यांदा अश्रुधूर सोडणं, अडवणं, लाठीचार्ज करणं, तरी ते आवरत नाहीत म्हणल्यानंतर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. अनेकांना गोळ्या लागल्या, अनेकांनी असं रक्ताच्या थरावर पडलेले दिसले. सुदैवाने म्हणण्यापेक्षा जरा माझ्याबरोबर आलेले कारसेवक सगळे असे काय म्हणतात त्याला, एका विशिष्ट वयाचे तरुण असल्यामुळे अगदी माकडासारखे असे पुढे जात होतो. आमची सगळी बार्शीची फळी पुढे होती. म्हणजे त्यावेळेस इतक्या जणांना ते रक्ताच्या थरावर पडलेले प्रेत होते की ते उचलायला बार्शीकर पुढे होते. त्याची जी कॅसेट निघाली त्यात श्री शिंदे असं प्रेत उचलून जाताना तुम्हाला दिसेल, त्याची एक कॅसेट निघाली होती. श्री शिंदे म्हणजे इथं हाँगकाँग चायनीज तो चालवतो बार्शीमध्ये, उपळाई रोडला. तो 16-17 वर्षाचा होता, पहिलवान होता. आपल्या खालच्या संघ शाखेच्या खालच्या तालमीत यायचा. असं ते झाल्यानंतर जवळजवळ संध्याकाळी 4-4:30 वाजेपर्यंत गोळीबार, मग नंतर त्या रबरी बुलेट त्यांनी इतकं फायर केलं की सगळे कारसेवक इकडे तिकडे धावपळ करून आम्ही दिल्ली बोळातून असं पळून गेलो. आणि संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान आम्ही जिथं निवासाला होतो त्या ठिकाणी आलो. आणि मग तेव्हा सगळ्यांनाच काळजी वाटायला की कोण गेलं आणि काही नाही. मी सगळ्यात शेवटी पोचलो होतो, कारण ती प्रेत उचलताना माझा संपूर्ण एक चांगला सफारी होता माझ्याकडे, तर तो सगळ्या रक्ताने माखलेला होता. एक ठिकाणी मी तो जरा धुवून घेतला, कारण त्याचा स्मेल वगैरे यायला लागला. म्हणजे पोलीस स्टेशनच्या तिथल्याच नळाला धुतलं. त्याने विचारलं की हे जरा धुवू का, आणि मग ते ओलेच कपडे घालून मग माझ्या निवासस्थानावर गेलो. तर अनेक कार्यकर्ते, धनु जाधव वगैरे रडत बसले होते, भाऊ गेला असं त्यांची समजत होती. आणि जेव्हा मला पाहिल्यानंतर मग सगळेजण उठल्याने आम्ही एकमेकाच्या गळी पडलो. आणि मग कोण आहे काय असं चौकशी करत लक्षात आलं की बार्शीकर सगळे शाबत होते. असं झालं. म्हणजे माझ्या बाबतीत तर म्हणजे तो प्रसंग थोडासा ज्याला नाट्यमय ज्याला म्हणता येईल. माझ्या समोर एक असा बुलढाणाकडचा कार्यकर्ता होता, त्याला थोडी गोळी लागली, तो असा पडला, त्याला उचलायचं असं म्हटलं की माझ्या मागच्याला गोळी लागली. म्हणजे इतकं ते भयानक हे होतं. आणि ते म्हणजे आठवण जरी झाली तरी ते बरं नाही वाटत. काळ हा प्रत्येक गोष्टीवरचा इलाज असतो म्हणतात. आता ते तीव्रता वाटत नाही, पण ते प्रसंग आठवले तरी अंगावर काटा येतो. म्हणजे खरोखर आमच्या सावीचं कुंकू बळकट म्हणून मी आलो. पण बेदरकारपणे पुढे होणं यात बार्शीकर कुठेही कमी नव्हते, अगदी पुढे असं सगळ्याच्या. संघाच्या शिस्ती, संघाच्या संस्कारांमध्ये वाढलेले आहात, राजकीय क्षेत्र पण पाहिलेलं आहे. हे दोन्ही सांभाळत असताना बेकरीकडे कसं? अरे काय
बिझनेस नाही सांगतो ना मी मिसामध्ये मी सांगितलं ना मगाशी की 75 साली त्या त्या शहरातले त्या त्या तालुक्यातले जे संघाशी संबंधित किंवा आणीबाणीला इंदिरा गांधींना विरोध करणारे असे जे होते त्या सगळ्यांना मिसा लागला होता. स्वाभाविक मी 75 जर मला मिसा लागला, मी जरा महिना दीड महिना अंडरग्राऊंड होतो. प्राचार्य सुपे, शेटे सराफ, आपले करंदीकर बुवा, दत्तबळातले अनेकांच्या घरी मी काही काही दिवस असं राहिलो. अनेक वेळा वाटायचे की त्यांना आपल्यामुळे त्रास होणे, मग तिथून रात्र झाली कुठेतरी दुसरीकडे जायचो. पण ते पत्रक मिळवण्यासाठी मी लातूरला गेलो होतो. रात्री उठून रात्री पत्रकं वाटायची, जिथं शक्य आहे तिथं जायचं असं ते व्हायचं. आणि शेवटी माझ्या एक मित्राचा भाऊ आजारी होता खूप आणि त्याचं बसायला कोणी नव्हतं, म्हणून मी त्याचं बसायला गेलो. दिवसभर बसायचो. असे 1-2 दिवस झाल्यानंतर त्याला चहा आणण्यासाठी म्हणून हिरमठ हॉस्पिटलमध्ये होता तो. खाली उतरलो तर एका पोलिसाने मला पाहिलं आणि मला पकडलं आणि घेऊन एक मोठी व्हॅन, मोठी व्हॅन मध्ये मला घातलं आणि घेऊन गेले. त्यावेळेस मी सावरकर चौकात राहत होतो. सावरकर चौकामध्ये मधुजी जोशींचा वाडा आहे, तिथे मी राहत होतो. आणि मग तिथून मला सोलापुरातून नाशिक जेलमध्ये मला तिथं आतमध्ये सोडलं. आतमध्ये गेल्यानंतर एक जल्लोष असतो तिथे, आला शेवटी आला असं आतमध्ये सगळे मिसाबंदी आणि 2 नंबरच्या लोकांना एक कुठलं तरी कायद्याचं नाव आहे ते, 2 नंबरचे लोक सुद्धा आतमध्ये होते खूप. असं ते. आणि मग बेकरी व्यवसाय कसा केला? मग तिथून बाहेर आल्यानंतर म्हणजे 77 साली आणीबाणी उठली, म्हणजे इंदिराजी हारल्या आणि मग आणीबाणी उठली. मग इथं आल्यानंतर काय करायचं असा मोठा प्रश्न होता. कारण तसं मी लॉ करत होतो, म्हणजे ऍक्च्युली मी BA झालो आणि लॉला ऍडमिशन होती. ते छोटे मोठे उद्योग करून मी आई आणि बहीण घरी मला एकूण 3-4 आई होत्या आणि राहायची अडचण असायची. त्यामुळे मी जरा करता झालो होतो 20-22 वर्षाचा. मग आईला आणि बहिणीला घेऊन मी FYSला असतानाच मी बाहेर पडलो होतो. तर मग काय करायचं, तर मग आमच्या वडिलांची एक चांगली गोष्ट कुठली होती, ते छोटे छोटे उद्योग करून स्वतःचे उदरनिर्वाह करायचे. त्यामुळे स्वाभाविक ती कला माझ्यातही होती. मग ते खेळणी पट्टी विकायचे, गालीच्या पुऱ्या विकायच्या. मटेरियल असा एक शब्द आहे, जे बडीशोप, त्यात थोडीशी सुपारी आणि चौकोनी साखर, ती मोठी असते ना, ते मटेरियल खाल्ले की जरा चवदार लागायची. त्याच्या पुढे असं करत होतो. आणि मग त्यात काही फार स्थैर्य होतं असं नाही, पण माझ्या काही मित्रांनी मला सुचवलं की काही स्थायी स्वरूपाचं करा तुम्ही, असं कुठपर्यंत चालणार. काहींनी मला सुचवलं की मग सोलापूर जनता वगैरे कुठेतरी जॉब कर. तर आणीबाणीत लक्षात असं आलं होतं की नोकरी करणाऱ्या खूप बंधनं असतात. त्यामुळे म्हटलं नाही, मी माझं पोट भरू शकतो. आणि मग ते अनिलजी अग्रवाल यांनी मला असं सुचवलं, तू बेकरी का नाही चालवत, कारण तुझ्यामध्ये थोडी सेल्समनशिप आहे, खूप चांगला उद्योग आहे. म्हटलं मी कसं चालवणार, मी लॉ करत होतो बेकरी. मग त्यांनी मला एक कोर्सचं नाव सांगितलं, पुण्याला तो कोर्स आहे म्हटलं 1 वर्षाचा, तो कर. आणि मी ती केली. 6वी म्हणजे आई वगैरे दर शनिवार रविवार काहीतरी ते पट्ट्या पाठवायची मला पार्सलनी. मग ते विकत असे मग काही पैसे घरी पाठवायचं, माझ्यासाठी काही ठेवायचं, असं झालं होतं. आणि ते जेव्हापासून मी बाहेर पडलो तेव्हापासून मी उपाशी नाही राहिलो कधी. पैसे कमवायची थोडीशी कला ज्याला म्हणता येईल ते असल्यामुळे भागत गेलं. आणि मग ते कोर्स झाल्यानंतर बघून सहकारीची शनिबाळामध्ये बेकरी, बंद बेकरी होती. तर तात्यासाहेबांचा माझ्यावर खूप जीव होता. तो म्हणले जसा बिपिन आहे रत्नाकर आहे तसं तू करणार. म्हणलं नको तात्या, मला भाड्याने द्या. कारण त्यावेळेस मी इथं बेकरी टाकायचा प्रयत्न केला होता, पण माझ्या घरच्या काही अडचणीमुळे मला ते नाही उभा करता आलं. तर तात्यासाहेबांनी मला ती योग्य त्या भाड्यावर बेकरी दिली चालवायला. आणि जवळजवळ 35 वर्ष मी ती बेकरी चालवली. आणि ती बेकरी चालवत असताना ह्या सगळ्या अयोध्या अभियानात खूप, म्हणजे तालुक्यात मी जवळजवळ 3दा प्रवास केला. म्हणजे शिलापूजन करायचं तर आधी जाऊन पार्श्वभूमी तयार करायची, तिथे एक तिथं समिती नेमायची,
त्याच्या ताब्यात ती शिला द्यायची. त्यांनी ते काय निधी गोळा करायचा आणि मग ती शिलाचं पूजन त्यांचं त्या गावाने करायचं. मग ती शिला आम्ही आणायची, त्यांचे हिशोब घ्यायचे. अशामुळे खूप अभिसरण झालं होतं. तर त्यामुळे लक्षात असं आलं होतं की कोणीतरी हे पुढे होऊन केलं पाहिजे, कारण बोटचेपे राजकारणातून पक्ष वाढत नाही, धडाडीने काहीतरी आपण केलं पाहिजे असं ते मला वाटायचं. त्यामुळे आल्या बेकरी मी चालूच केली होती. 79 साली चालू केली बेकरी. आणि बेकरी चालू केल्यानंतर मग छान चाललं होतं माझं. मग हे अभियानानंतर मी जरा BJP गेलो. मी BJP करावी असं वाटलं आणि मग पहिल्यांदा सरचिटणीस, नंतर 2 टर्म अध्यक्ष, असे 8-9 वर्ष BJP निष्ठेने केली. आणि पहिल्यापासून असं फार संसाराची खरं सांगायचं तर अक्कल नाही मला फारशी. पैसा कमवायचा असतो वगैरे काही. आणि माझ्या खूप जवळचे नातेवाईक बरोबर होते, 8-9 जण काम करायचे. क्वालिटीचा आग्रह असायचा आणि एखादं अभियान आलं की बाहेर पडायचं. मग ती पडझड झालेली असायची असं ते. आणि त्याची किंमत द्यावी लागते, एवढं खरं म्हणजे. बार्शीमध्ये ब्युटी कॉन्टेस्टला विरोध केला तेव्हा तुम्हाला पोलिसांनी खूप लाठीमार केला. त्यावेळी बार्शी उत्स्फूर्त बंद झाली. हो. तुम्ही लोकभावना व्यक्त करणाऱ्या आंदोलनाकडे पाहताना आत्ताच्या भावनांबद्दल तुम्हाला काय सांगावं? खरं म्हणजे आत्ता त्या जो आंदोलन झालं होतं, इथं काही तरुणांनी एकत्र येऊन ते सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. आणि सौंदर्य स्पर्धा जागतिक पातळीवर वगैरे ठीक आहे, तालुक्याच्या ठिकाणी सौंदर्य स्पर्धा हा विषय जरा भावत नव्हता. तर आमच्या आवाहकीची एक पूर्णवेळ कार्यकर्ती होती, अर्चनाताई म्हणून. तर अभाविकपणे याला अपोज केला. आणि त्यावेळेस मी BJP करत होतो आणि स्वाभाविक संघाचा ज्येष्ठ कार्यकर्ता असल्यामुळे कुठलंही अभियान आलं की त्यात मला लक्ष घालावं लागायचं. हो, तुम्ही आहात ना? आम्ही आहो म्हणायचं, आम्ही आहे. तर त्यावेळेस धुरेचं माझं खूप छान ट्युनिंग होतं. म्हणजे धुरेच्या बाबतीत त्याला माझ्याबद्दल खूपच म्हणजे श्रद्धा होती. तो म्हणायचा, एकमेव तुम्ही राजकारणातले आहात की माझ्याकडे येऊन 2 नंबरचा धंदा मागत नाही किंवा कुठल्या गोष्टीचं असं याला सोडा त्याला सोडा करत नाही. आणि हे भाऊ तुम्हाला खरं सांगू का, हे चांगलं आहे. तर एक प्रसंग असा होता की आपले लोखंड गल्ली वगैरे बाहेरच्या बाजूला तर घागरी ठेवायच्या, पाट्या ठेवायच्या आणि कधी तर अतिक्रमणवाले येऊन ते घेऊन जायचे. तेव्हा ते घेऊन गेले होते आणि मग ते पोलीस स्टेशनची परवानगी घेऊन ते घेऊन जायचं असं होतं. तर त्यावेळेस मी त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. तर आपले एक मुसलमानाचे मोठे व्यापारी आहेत लोखंडी, भोवरी समाजाचे आहेत. आपण लोखंड गल्लीला चाललो की त्या कोपऱ्यावर त्याचा पोल वगैरे डाव्या बाजूला. तर तो माणूस बाहेर उभारला होता. तो म्हणजे माझ्याच वयाचे असतील ते. तर 10-15 मिनिटं ते असे उभारले होते, पण धुरे काही त्यांच्याकडे बघायला तयार नाही. त्यांच्या आजूबाजूला 2 नंबरवाला हे वाला चालेल. हा म्हटलं, धुरे साहेब तो माणूस तुमच्याकडे आलाय आणि तुम्हाला माहिती आहे का म्हटलं तो माणूस कोण आहे? तो बार्शीतला अतिशय प्रतिष्ठित सचोटीने उद्योग करणारा एक तरुण आहे आणि तो तुमच्या दारात उभारला, तुमचं लक्ष नाही. भाऊ माफ करा असं त्यांना बोलून घेतलं, खुर्ची दिली आणि मग त्याचं जे काही काम असेल तर तो गेला. तर तो प्रसंग, तो जो माझा मित्र होता ना, त्याच्या अजूनही लक्षात आहे की भाऊ तुम्ही हे पहिल्यांदा आम्ही अनुभवलं. नाही तर पोलीस स्टेशनमध्ये गेले की तिथं यांचाच रथ भाऊ, आकडेवाला वगैरे अशा लोकांना तिथं व्हाव, दारूवाला, हप्ते बिप्ते असं. तर सर्वसामान्य माणूस सुद्धा पोलीस स्टेशनला गेल्यावर त्याची विचारपूस झाली पाहिजे असं मी धुरेंना नेहमी म्हणायचं. त्याला ते भावायचं चांगलं. तसं उमदे ऑफिसर होते ते. पण ते काय, ज्यांनी ते ब्युटी कॉन्टेस्ट केलं होतं ते जास्त हुशार होते. त्यांनी परीक्षक म्हणून सोलापूरच्या पोलीस ऑफिसरच्या बायकांना निवडलं होतं. त्यामुळे स्वाभाविक त्यांचे इज्जत का सवाल आहे असं ते झालं होतं. आणि विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते वगैरे आज जाऊन ते सगळं उद्ध्वस्त केलं, स्टेजवर गेले हे करणं. आणि त्याच्या वाटेची पार्श्वभूमी अशी की सांस्कृतिक ऱ्हास थांबला पाहिजे. आपला भारतीयांचा कुठला कणा असेल तर तो सांस्कृतिक, आपली संस्कृती खूप चांगली आहे. हे आपलं दुर्दैव आहे की आपल्यात काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर ते आपण दुरुस्त केल्या, आपणच केलं पाहिजे ना. संघ असे साप म्हणतो
ही संस्कृती आपल्यामध्ये खूप दोष आहे. त्या दोषाचा परिणाम असा होता की गेली अनेक वर्ष आपण गुलामगिरीत होतो. आपल्याला स्वतःहून ते दोष काढायचे आणि एक चांगला नागरिक, एक सच्चा भारतीय आपल्याला उभा करायचा आहे. आणि त्यात सांस्कृतिक आपलं सगळं वाईट, म्हणजे असा काही काळ होता तो, एक मी ते ऐकायचो अनेकांच्या, मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका, अशा पद्धतीची भावना असायची. आणि त्यातून मग हा संघाच्या कामातून भारतीय संस्कृती चांगली संस्कृती आहे, याची एक आध्यात्मिक बैठक आहे आणि भारत देश त्याचं एक वेगळं स्थान आहे जगामध्ये आणि हे सगळं आपल्यालाच करायचं आहे. असं असल्यामुळे त्या सांस्कृतिक राष्ट्रवादातून, सांस्कृतिक वादातून त्याला विरोध करण्याचं ठरलं. आणि किती चांगल्या घरातल्या माता भगिनी आमच्या बरोबर होत्या, म्हणजे दादांची सून होती, दादा मोहितेंची, रेवडकर ताई होत्या आमच्या बरोबर. अशा अनेक चांगल्या घरातल्या, कारण ते अपीलच तसं होतं ना, भारतीय संस्कृती वाचवायची. असं ते मुली वगैरे जाऊन तिथं भाषण वगैरे करायचे त्या. तर 7-10 माता भगिनी आमच्याबरोबर त्या आंदोलनात होत्या, त्यांनाही अटक केली होती, त्यांच्यावर केसेस झाले होते. तर त्याची पुढची गोष्ट अशी की आमच्यावर झालेल्या केसेस जवळजवळ 8-9 वर्ष 7-8 वर्ष चालू होते. ते शेवटी सोलापूरला केस ट्रान्सफर झाली आणि मग तिथे ती सुटलो आम्ही निर्दोष, असं झालं. पण ते 40 जण होतो, 49 जण होतो आम्ही, सुरेश गणपत हालमे आणि हे बाकीचे 49 जण. तर त्या तारखेला सगळे इथे यायचे. सकाळी आल्यानंतर त्यांच्या सगळ्या व्यवस्था करणं, त्यांची जेवणाची व्यवस्था करणं, तिथे अशा तो दिवस निघून जायचा. आणि ह्या गोष्टीमुळे स्वाभाविक थोडंसं उद्योगाकडे दुर्लक्ष झालं आणि ज्या उद्योगावर मालक नाही त्यांचं काही खरं नाही. खरं म्हणजे हा दोष तर मालकाचा आहे की त्याला उद्योगात तोटा झाला आहे, इतरांना दोष देण्यात काय मजा आहे, असं आहे. खरंच आहे. संघकारण, राजकारण, बेकरी हे सगळं सांभाळताना लक्ष्मीबाई केळकर पतसंस्था ही बार्शी तालुक्याच्या सहकारी अर्थकारणाची गेली 27 वर्ष अगदी व्रतस्थपणे कार्यरत महिलांसाठीची पतसंस्था आहे. तर या पतसंस्थेची स्थापना करावी असं का वाटलं आणि आज या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेकांना तुम्ही उभं केलं, तर या वेगळ्या वाटचालीबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? पूर्वी बँकेत कर्ज मिळणं ही अवघड गोष्ट असायची, खूप अवघड गोष्ट असायची. म्हणजे मी त्यातून गेलोय. तर मला असं नाही वाटायचं की जे सर्वसामान्य घरातले तरुण आहेत त्यांना काहीतरी इझी फायनान्स मिळाला पाहिजे. म्हणून मी पहिल्यांदा बार्शी सहकारी बँक, मला बार्शी अर्बन बुडाले याचं भयंकर दुःख आहे. म्हणजे बार्शीमधली, बार्शीचा मानबिंदू असलेली एक बार्शी अर्बन बँक होती घोडेगल्लीला, आणि काही गोष्टी चुकल्या, त्यातून ते सगळं बंद पडले. तर मी बार्शी सहकारी बँक म्हणूनच मी एक प्रपोजल तयार केलं आणि त्यात बार्शीतले खूप चांगले उद्योजक माझे मित्र, मग त्यात निर्मावाले कुलकर्णी होते, डॉक्टर यादव होते, बाळ अडके म्हणून माझे इथले एक मित्र आहेत त्यांना घेतलं होतं, राज सुलाखे होता. असे 10-11 जण ज्यांना अर्थकारण कळतं अशा लोकांना घेऊन मी ते प्रपोजल तयार केलं होतं. माझं ते विभागापर्यंत गेलं, पण पुढे जरा त्याच वेळेस शिवशक्तीचा प्रपोजल आला आणि खासदार त्यांच्या बाजूने असल्यामुळे माझं आर्थिक म्हणजे राजकीय वजन कमी पडलं आणि मग ते शिवशक्तीला मिळालं. मग काहीतरी करायचं असं म्हणून मग महिला पतसंस्था करू, कारण महिलांच्या मध्ये काम असणं गरजेचं आहे असं ते वाटायचं. आणि मग ह्या संघ संघाच्या घरच्यांना बरोबर घेऊन आम्ही सुरू केली. आणि संघाचं काम असं आहे की अनेक घरात आम्ही, त्या घरात स्वयंपाकघरापर्यंत जाणारे आम्ही स्वयंसेवक असतो, चांगली नाती असतात आमची. त्यातून मग प्रकाश कुलकर्णीच्या मंडळी, रामभाऊ मोहोळकरांची सून, उदय जोशींच्या मंडळी, इथं मधु गलगली म्हणून एक सोलापूर जनतामध्ये शाखाधिकारी होते, म्हणजे काही दिवस क्लर्क आणि नंतर शाखाधिकारी झाले, त्यांच्या मंडळी. अच्युत कुलकर्णी म्हणून इथे एक बेकरीवाले होते, आता बर्फाचा उद्योग आहे, त्यांच्या मंडळी. अशांना घेऊन आम्ही आमच्या अबोली सुराख्या होत्या, त्या तर भयंकर ऍक्टिव्ह होत्या. त्यांनी खूप लोकांना 250 सभासद करायचे होते. अबोलीताईंनी खूप धडाडीनं त्यावेळेस काम केलं आणि आम्ही 250 सभासद केले, प्रपोजल दिलं. आम्हाला त्याचं सँक्शन मिळायला वर्ष गेलं. इथल्या राजकीय व्यवस्थेमुळे तो विषय नीट झाला नाही.
पण जेव्हा युतीचं सरकार आलं आणि जगन्नाथराव पाटील यांनी आम्हाला ते हे मिळून दिलं म्हणजे, आणि मग सुरू केलं. सुरुवात कशी केली तर आमची मगाशी सांगितलं तसं संजय उपरेम आमचा कार्यकर्ता, खूप जीवाभावाचा तो आमचा कार्यकर्ता, त्याची बायको बीकॉम झालेली, ती म्हणायची भाऊ मला काहीतरी करायचं असं. म्हटलं आपण पतसंस्था काढू, आणि पतसंस्थेमध्ये आम्ही ते उभा केलं. अश्विनीताई बुडूक वगैरे, किती छान छान माता भगिनी आमच्या समोर जमा. अश्विनीताई म्हणजे जी हाडाची नेता असं तिचं हे करता येईल, आणि ती आमच्यामध्ये खूप छान असायच्या. अश्विनीताई बुडूक वगैरे या सगळ्याच आमच्या भगिनी, त्यांचा खूप एकमेकावर विश्वास, त्यातून आम्ही इथपर्यंत प्रवास केला सगळा असं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ताई, की फकीरानगर, भीमनगर, भाजीवाले, टपरीवाले, की अशांच्या मध्ये काम करायचं ठरवलं होतं आम्ही. कारण संघ म्हटलं की माझ्या अवतीभोवती सगळे जरा सुस्थितीतले लोक खूप असायचे, आणि लक्षात आलं की अरे आपण तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे. तर मी आणि सुरेश संघवी माझे मित्र होते, ते शहर कार्य असायचे आणि मी तालुका कार्य असायचो. तर आम्ही दोघांनी आम्ही कुठलाही उत्सव असला की भीमनगरमध्ये जायचो, फकीरनगरमध्ये जायचो, त्यांना राख्या बांधायच्या, ते वाटायचे, असं आमचं चाललं असायचं. कारण तिथं संघ पोचला पाहिजे असं मला फार वाटायचं. आणि फकीरनगरमध्ये एक छान तरुणांची टीम आम्हाला मिळाली, की जे कॉलेजमध्ये शिकत असत. त्यात नागेश कसबे, पप्पू दाखले, बापू चव्हाण, चांदणे, राजा थोरात, अशी खूप चांगली चांगली अशी कवळी मुलं शाखेत यायची, आणि ती चांगली रमली. म्हणजे नागेश कसबे तर प्रचारक म्हणून गेला, 2 वर्ष तो धुळ्याला प्रचारक म्हणून होता, आणि हे आमच्यासाठी खूप म्हणजे मोठी गोष्ट होती. त्यातूनच मग हे पतसंस्थेचं असं वाटायचं की आपण यांच्यात काम करत राहिलं पाहिजे. आणि आजही कोणी यांच्यापैकी कोणी आलं सर्वसामान्य घरातून, तर आम्ही फार निष्ठेने, आस्थेने आम्ही त्यांची हे बैस काय म्हणणं आहे तुझं, आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो, देतो. अनेक घरांना त्याचा उपयोग झाला, ज्यांना बँकिंग कळलं, पत म्हणजे काय हे कळलं, असे अनेक घर छान उभे आहेत, अनेक जण. आणि खूप सहजतेने आम्ही कर्ज, म्हणजे त्यात काही फार अगदी आडेवेडे असं काही नाहीये. आणि फायनान्स म्हणजे हे देणं, त्यात इतर जे काही बाहेर जातं ते अजिबात उमऱ्याच्या आतही पतसंस्थेच्या कधी आलं नाही, असं ते आहे. त्यामुळे 27 वर्ष या सगळ्यांच्या मध्ये आम्ही खूप चांगलं काम केलं, आणि काम केलं म्हणण्यापेक्षा खूप सहजतेने हे सगळं खूप आनंद वाटतो अगं. म्हणजे जेव्हा कोणी ते आमच्याकडे तर 2 माऊल्या होत्या, अशा भीक मागून पैसे गोळा करायचे आणि आमच्या इथे सेविंगला ठेवायचे. ती आली की मी तिला आई म्हणायचो, मी तिला या आई सारी या बसा, आधी तिला पाणी द्यायचो. आज किती आणलं तर तिचं एवढं पाठ, तरी तिनं कधी पुस्तक नेलं नाही, पण तिच्या पुस्तकात किती पैसे आहेत ही सीतामाई सांगायची आम्हाला, असं ते आहे. त्यामुळे हे सगळं करत असताना खूप चांगला अनुभव आला. कोठारी भाभी वगैरे हे सगळेजण खूप चांगलं संचालक मंडळ होतं अगं माझं. हे सगळे बघ ना, व्यक्तिगत आयुष्यात स्थिर स्थावर झालेले. म्हणून मी नेहमी म्हणायचो की पतसंस्थेचा हा चेहरा इतका चांगला आहे की मला अपयश येणंच कधी शक्य नाही, असं ते आहे. मस्त, छान काम आहे. आज सर्वच पक्षांमध्ये आयाराम गयाराम संस्कृती आहे. तुम्ही 50 वर्षाहून अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, भाजपा अशी वैचारिक बांधिलकी ठेवून एका आढळ निष्ठेने काम करत आहात. बदलत्या राजकीय संस्कृतीबद्दल काय सांगाल? काय खरं म्हणजे हे आता जे राजकारण आहे याचं एका भाषेत असं सांगितलं की हे चुकीचं चाललंय सगळं. एक काळ असा की वैचारिक लढाईतून राजकारण घडायचं. म्हणजे आम्हाला असं वाटतं की अशी अर्थव्यवस्था असायची. कम्युनिस्टांना असं वाटायचं की नाही सगळं राष्ट्राच्या हातात पाहिजे. समाजवाद्यांना वाटायचं की नाही हे जरा संमिश्र पाहिजे. म्हणजे अशी मांडणी करत करत केडर बेस्ड असं राजकारण चालायचं, आणि मग त्यांच्या विचाराला धरून ते तिथं मांडणी करायची. हा मधला जो काळ आला ना नंतरचा, याचं केडर म्हणजे संघटनेतून राजकारण हा विषय बाजूला पडला. म्हणजे जो जिंकून येऊ शकतो, ज्याच्याकडे पैसा आहे, अशा माणसाला धरायचा आणि त्याला उभा करायचा, आणि तो निवडून आल्यावर एक डोकं आपल्याकडे आलं.
तर आपण सत्तेत आहोत, कारण माझ्याकडे 51 आहेत, तुमच्याकडे 49 आहे. असे एक चुकीचा पायंडा पडला. हे खूप चुकीचं झालं. संघटनेतून राजकारण करण्याचं म्हणजे ते केडर बेस ज्याला शब्द आहे ते टिकाऊ आहे. हे टिकाऊ नाहीये सगळं काही. कारण कसं झालं की पूर्वी समाजात जो कार्यकर्ता आहे त्याला कोणीतरी तो शहराध्यक्ष असायचा, तालुका अध्यक्ष असायचा, सरचिटणीस असायचा. आता असं नाही राहिलं. हे किती विचित्र आहे बघ. एक कुणीतरी मोठा माणूस आहे, पैसेवाला आहे आणि तो आपल्या पक्षात आलाय. मग ते पक्षच त्याच्या दावणीला बांधायचा. मग त्यांनी त्याच्या नोकराला म्हणायचं तू तालुका तालुका अध्यक्ष तू, दुसऱ्या नोकराला म्हणायचं तू शहराध्यक्ष, गाडवे तू शहराध्यक्ष. हे असं सुरू झालं आणि केडर बेस हा पूर्ण नष्ट झाला आणि याची किंमत आता बीजेपी मोजते. आणि सुदैवाने असं की त्यांची थिंक टँक ज्याला म्हणतात त्यांनी कबूल केले की आता इथून पुढे आपण संघटनेतूनच राजकारण करायचं, अशी मध्ये बातमी आली होती एक. तर इथं काही घराणेशाही नसल्यामुळे ज्या चुका त्या दुरुस्त करायला मागं पुढे बघत नाही बीजेपी. ते चुका दुरुस्त करतील, परत संघटना नीट उभी करतील आणि परत असं जोमाने राष्ट्रहिताचं काम करतील असं वाटतं. आणि आजच्या राजकारणाचा हा जो काही राजकारण म्हणजे जातीयवाद, खरं म्हणजे मला एक कळत नाही. दिल्लीचं राजकारण म्हणण्यापेक्षा हे जे काही अन्य पक्षातून आलेले खूप मोठे नेते आहेत त्यांनी समाज हिताचं कधी पाहिलं नाही. राष्ट्रहित हा त्यांच्या डोळ्यासमोर कधीच विषय नाही. काही करून सत्ता कमवायची आणि सत्ताच्या माध्यमातून खूप पैसा कमवायचा आणि एक प्रकारची सत्ता केंद्र आपल्या हातात ठेवायची. याच्यातून समाज किती मागे राहील आपला. म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रात नाही कुठेही जो बहुसंख्य समाज असतो त्यांच्याकडे नेतृत्व असतं. यादव समाज समजा याच्यात आहे, बिहारमध्ये आहे किंवा उत्तर प्रदेशमध्ये आहे, पण त्यांनी ते घराणेशाही काढली. चिकार करप्शनचे तर डोंगरच्या डोंगर उभा केले त्यांनी. लालू प्रसाद यादव अजूनही पॅरोलवर आहे, माझ्या समजा जामिनीवर आहेत मला वाटतं ते सध्या. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र आहेत की त्यातून समाज आणि राष्ट्र नाही उभारत, माणसं उभारतील. म्हणजे कोणीतरी एक मोठा नेता महाराष्ट्रातला आहे, तो जगातला सगळ्यात श्रीमंत राजकारणी असं त्याच्याबद्दल बोललं जातं. हे बरोबर नाहीये. कार्यकर्ते पुढे आले पाहिजेत, चळवळी उभारल्या पाहिजेत, समाजाबद्दल प्रेम असलेली कार्यकर्त्याची फळीच्या फळी पुढे आली पाहिजे आणि मग त्यातून ते घडू शकेल. पण राजकारणातून सत्ताकरण एक मोठी चूक आहे. आणि दुर्दैवाने महाराष्ट्रातलाच तो एक मोठा माणूस असा की त्यांनी राजकारणासाठी अनेक विचाराला तिलांजली देऊन राजकारण सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा असा ऱ्हास होताना दिसतो सध्या असं आहे. पण हे बदलेल, कारण बीजेपीला म्हणण्यापेक्षा संघाला देश उभा करायचा आहे आणि देश आहे तसा स्वीकारून नीट उभा करायचा आहे. त्यामुळे हाही विषयाचा पेला पचवून परत महाराष्ट्रात बीजेपी चांगली उभा राहील अशी आशा आहे. तर बघूयात प्रत्यक्ष काय होते ते. प्रत्येक यशस्वी पुरुषामध्ये एक खंबीर स्त्री असते. साऊ आणि भाऊ हे समीकरण पण आपल्या बाबतीतही जुळलेलं आहे. आपल्या पाठीशी सावित्रीताई अतिशय खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत. अशा लक्ष्मीबाई केळकर पतसंस्थेचे चेअरमन आणि घरातल्या होम मिनिस्टर असं दोन्ही पद निभावले. काय सांगाल त्यांच्याबद्दल भाऊ? आता हे कौतुकाचा विषय सोडून दे बेटा. मी पतसंस्थेचं काम करत असताना माझ्या लक्षात आलेली गोष्ट सांगतो की त्या घरातली स्त्री ही त्या घराचा पाठीचा कणा असतो. म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती असं आपण म्हणतो, पण फॅक्ट अशी आहे की आपली स्त्री प्रधान संस्कृती न बोलता तयार झालेली असते. ही घरं उभारलेली तुला दिसत ना बेटा, त्या घरातल्या त्या माऊलीमुळे उभारतात. कुठलंही घर घे, सर्वसामान्य माऊली जितका त्याग करते. आम्ही आता मी पतसंस्था आता 1000च्या वर सभासद आहेत ती पतसंस्थेची. म्हणजे 1000च्या वर माता भगिनीने इथं कर्ज घेतलेलं आहे बेटा आणि ते फेडले. त्यातले काही हात अजूनही रेंगाळत असतील, पण ह्या सगळ्यांनी घरासाठी केलेलं आहे सगळं. तुला एक उदाहरण सांगतो. एका मातंग माऊली आहे माझी, तिचा नवरा वारला. ती पतसंस्थेत येतात सगळे, तशी ती आली. भाऊ माझे मालक वारलेत आणि मला काही उद्योग करायचा आहे. तर ते मी म्हटलं काय करता तुम्ही? म्हटलं मी भंगारचा धंदा करेन. तर माझ्याकडून 10-20 हजार रुपये घेतले असतील. आज ती माऊली
तिच्या 3 मुलं आणि 2-3 मुली त्यांना सगळा संसार सांभाळत ती अजूनपर्यंत पतसंस्थेशी जोडलेली आहे. तिने इतक्या वेळा कर्ज घेतलं आणि इतक्या वेळा फेडले की पतसंस्थेत तिचे 1,61,000 शेअर्स आहेत. आणि ती मौली केव्हाही आली तर आम्ही तिला 2,500-3 हजार रुपये, लाख रुपये आम्ही असं सहज देतो लगेच. भाऊ मला आजच्या आज पाहिजे, काही ना काही तिचे करून घ्यायचे, संध्याकाळी तिच्या हातात पैसे. हे आम्ही का करत नाहीचं भाग्य आम्हाला का मिळालं? तर एक नातं तयार झालंय आमचं, असं ते आहे. असे अनेक जण आहेत, काही ह्यात चुकीचे पण आले, त्यांचाही त्रास होतो. मग मी निर्वासित समाज, मुसलमान माता भगिनी सगळेजण इथं मोकळेपणाने येतात, त्यांना आम्ही कर्ज देतो. एकतर गाडेवाला आहे बागवान, म्हणजे त्याला कुठली बँक त्याला उभा सुद्धा करणार नाही. तारण वगैरे घेतलं, मी त्यांना 4 लाख रुपये दिले त्याला त्याचं घर उभा करायचं होतं, त्यांनी फेडले आपल्या नाळे प्लॉट मधले. म्हणजे इतके चांगले अनुभव आमच्या पदात आहेत आणि त्यामुळे उत्साह वाटतो, म्हणजे नर्वसनेस कधी येत नाही. उलट आता नवीन जी टीम आली त्यांचा एक संकल्प आहे की भाऊ आपण बँक करू म्हणे. म्हणजे हरकत करा, करू शकता तुम्ही, असं ते आहे. नक्कीच तुमचा संकल्प पूर्ण व्हावा. होईल ना. आणि तू जे म्हटली सावी आणि भाऊ, तर हा समीकरण फार, आणि सावीसाठी भाऊ. नाही, मी तेच म्हटलं, वास्तविक सावी माझ्यापेक्षा वयाने थोडीशी लहान आहे, पण तुम्हाला उपजत काही गुण असतात स्त्रियांच्यामध्ये. ते म्हणजे ती धारण करते घराला अशी, आणि सगळं फेस ती करते, आणि काही कुरकुर न करता. मी तुला सांगितलं माझ्या आयुष्यातला बॅड पॅच होता, तर त्यावेळेस या माऊलीनं अंगावरचा फुटका मणी सुद्धा ठेवला नाही. वास्तविक सावी आणि सोनं याचं समीकरण जरा वेगळं आहे, असं आहे. तिला सोनं फार आवडतं, पण मुलांसाठी तिनं शेवटपर्यंत सगळं त्याग केला. थोरल्या मुलाला शिकवलं, धाकट्याला शिकवलं, म्हटलं इथं आमच्याबरोबर काम करतो. 2 मुलं इंजिनियर आहेत आणि ते मुलंही छान आहेत, व्यवस्थिशीर आहेत. म्हणून मी म्हणतो की प्रत्येक घरामध्ये ही शक्ती आहेच आहे आणि ती करत असते, फक्त ती त्याचा देखावा करत नाही, असं आहे. आणि याची जाणीव मला पतसंस्था चालू झाल्यापासून मी इतकी झाली की मी सावीशी फार असं रागवून बोलू शकत नाही, लगेच माघार घेतो मी, असं ते. आणि एसचं काय समीकरण जुळलेलं आहे का? सुरेश, हो, सोहम, सुमित सगळे एस पासून सुरुवात आहे. माझं नाव सुरेश, उषा पण एस. हो, सावित्री आहे, सोनू आहे, फक्त धाकटीच म्हणजे. आता मला माझं सकारात्मक काही करू नका, माझं आहे त्याचं नाव राहू द्या. म्हटलं राहू दे, पण तुझं नाव म्हटलं खूप चांगलं आहे, अक्षता नाव आहे तिचं. म्हटलं ती पडल्याशिवाय संसारात सुरू होत नाही, त्यामुळे म्हटलं तुझं ते नाव राहू दे. छान परिवार, 3 मुलं, हो, सगळे स्वतःच्या पायावर छान, आणि 6 नातवंड. 7 नातवंड. छान परिवार. आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो या बार्शी टुडेच्या वतीने 75 शुभेच्छा देते. भाऊ, धन्यवाद.